टीम मल्टिप्लाय युअर स्ट्रेंथ, नेहमी लक्षात ठेवा. टीम हॅज टू मल्टिप्लाय युअर स्ट्रेंथ. मग टीम मध्ये जर एक मायनस, ज्यांना मॅथ्स समजतं, एखादा मायनस निघाला तर तो मल्टिप्लिकेशन मध्ये व्हॅल्यू वाढवणार की कमी करणार? व्हॅल्यू कमी करणार. मग सगळे प्लस वालेच भेटले पाहिजेत. कसं कळणार आपल्याला तो प्लस वाला आहे की मायनस वाला आहे? मग पहिलं डोळे झाकून रॉ लोकांना घ्या आणि तुमच्या माइंडमध्ये गेम चालू ठेवा. त्याला वेगवेगळे टास्क द्या, रिस्पॉन्सिबिलिटी द्या. ऑफिसमध्ये कधीतरी गल्ला ओपन ठेवून जावा, बघा कोण काय गडबड करताय का. म्हणजे पहिलं खेळून बघा रिस्पॉन्सिबिलिटी द्यायच्या अगोदर. आणि जसं मॅडमनी सांगितलं की युअर टीम मेक यू सक्सेसफुल इवन इन युअर अब्सेन्स. मी आज इथे बसलोय पण वरती पूर्ण ऑफिस चालू आहे ना, म्हणून तर मी बॅच रन करू शकतो. सिंधू मॅडमची टीम आहे म्हणून ती ट्रॅव्हल करून इथे आले. तिकडे बॅकएंडला बँगलोरला काम चालू आहे पूर्ण. म्हणजे तुमचं थांबलं असेल आता काम इथे आल्यामुळे, तर ही तुमची चुकी. ते झालं का सर? मग ट्रस्ट कसं करायचं? कारण की टीम अँड ट्रस्ट अँड टीम आर द सेम वर्ड्स. म्हणजे इफ देर इज अ ट्रस्ट देन देर इज अ टीम. इफ देर इज नो ट्रस्ट मग लोक असून पण फायदा नाहीये. म्हणजे आपण लोक असे ठेवले दुकानामध्ये, त्यांच्यामुळे आपला बीपी शूटअप होतोय. चोरी करेल काय, हे करेल. त्याच्यापेक्षा तर लॉक लावून आलेलं बरं. ऍटलीस्ट दुपारी 4 तास शांत झोपाल तरी लॉक लावलाय दुकानात, मॅक्सिमम कस्टमर रिटर्न जाईल. चुकीची टीम ठेवल्यानंतर असं वाटेल की कस्टमर सोडा, दुकानातले प्रोडक्ट पण जातील. मग अशी फालतू टीम नाही बांधायची आहे ना आपल्याला. मग सर ट्रस्ट डे 1 ला होतो का? नाही, इव्हॉल्युशन होतं. इव्हॉल्युशन म्हणजे कळतं ना, इव्हॉल्व होतो तो. हळूहळू 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 ट्रस्ट बिल्टअप होईल. जसे जसे इव्हेंट होतात, जशा जशा घटना घडतात, तसा हळूहळू हळू ट्रस्ट इव्हॉल्व होत जातो दोघांचा एकमेकावरती. ठीक आहे.